नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर शहरात ज्याची प्रचंड उत्सुकता आहे, स्वीकृत नगरसेवक होणार कोण, ते अखेर नावं भाजपची निश्चित झालेली आहेत। उद्या महापौरांना ही 3 नावं देण्यात येणार। आज काँग्रेसची नावं निश्चित होतील, शिवसेनेची नावं निश्चित होतील, संध्याकाळपर्यंत ही सगळी नावं निश्चित होतील। 8 स्वीकृत नगरसेवकांची नावं उद्या महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात येणार आहेत। आज गेले 2 दिवस भाजपच्या नावाभोवती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती, काही वादही झाला या नावावर आणि अखेर 3 नावं निश्चित झालेली आहेत। कालच चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी असं जाहीर केलं की भाजपचे 1.25 वर्षाचे स्वीकृत नगरसेवक होतील, म्हणजे जवळजवळ 12 कार्यकर्त्यांना 5 वर्षात संधी मिळेल। त्याप्रमाणे पहिली 3 नावं निश्चित झालेली आहेत। त्यामध्ये प्राध्यापक जयंत पाटील अपेक्षेप्रमाणे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। दुसरं नाव आहे विजय जाधव, जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, महानगर अध्यक्ष आहेत, त्यांचंही नाव निश्चित झालं आहे। त्यांनी प्रभाग क्रमांक 15 किंवा 16 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण तेव्हा तिकीट दिलं नाही, पक्षानं थांबण्याचा आदेश दिला, ते थांबले। आता मात्र त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे। आणि तिसरं नाव आहे प्रभाग क्रमांक 20 मधील सुनील वाडकर, म्हणजे प्राध्यापक जयंत पाटील, सुनील वाडकर आणि विजय जाधव अशी 3 नावं भाजपच्या वतीनं निश्चित झालेली आहेत। काल मोठ्या प्रमाणात बैठक झाली अनेक नेत्यांची आणि त्या नेत्यांच्या बैठकीत ही नावं निश्चित झालेत। उद्या महापौरांना ही नावं भाजपची देण्यात येतील। आता काँग्रेसचं कोण आणि शिवसेनेचं कोण याची उत्सुकता आपल्याला निश्चित आहे। त्यामुळे महाधुरळा संध्याकाळपर्यंत ही पण नावं निश्चितपणे आपल्याला देईल। आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।